परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी बुद्रुक गावात 28 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत महिलांनी जोरदार आवाज उठवत दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला। सरपंच कमलाबाई गंगाधर बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेतील या निर्णयामुळे गावातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जिंतूर तालुक्यातील बामणी बुद्रुक येथे झालेल्या ग्रामसभेत नियोजित विषयांवर चर्चा सुरू असताना महिलांनी ऐनवेळी दारूबंदीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला जोरदार पाठिंबा दर्शविला। नायगाव मुंबई येथून स्थलांतरित होऊन गावात सुरू असलेल्या संतोष देशी बार या दुकानाला उपस्थित महिलांनी तीव्र विरोध केला। यावेळी फक्त देशीच नव्हे तर सर्व प्रकारच्या विदेशी दारू विक्रीलाही महिलांनी ठामपणे विरोध दर्शविला। महिलांच्या या एकमुखी भूमिकेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाला दारूबंदीचा ठराव घेणं भाग पडलं। अखेर ग्रामसभेत गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। या निर्णयामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। गावातील लोकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत ग्रामपंचायतला की गावातील दारू दुकान बंद करा। संबंधित विभागाला कळवलेलं होतं, दारूबंदी विभागाला, तर त्यांनी अर्ज निकाली काढला की काही लोकांच्या मतदान यादीत नावं जुळत नाहीत आणि काही लोकांची संख्या कमी पडत आहे। त्यानुसार आम्ही पुन्हा ग्रामसभेत विषय घेतला आज आणि दारूबंदीचा विषय बहुमतानं पारित झाला। हे दारूबंदी जे होती, दारू जे दुकान होती ते शासन मान्यता होती त्याची? शासन मान्यता दुकान आहे। शासन मान्यता दुकान बंद करण्याबाबत आणि अवैध दारू बंद करण्याबाबत दोन्ही विषय झाले। अवैध दारू विक्री होत होती का आपल्या गावामध्ये? अवैध दारू विक्री होती। माझं असं मत आहे की ग्रामसभेमध्ये बहुमतानं या ठिकाणी अवैधरित्या येणारी किंवा लायसन्सची ह्या दारूविषयी सविस्तर चर्चा होऊन बहुमतानं तो ठराव पास झाला की आपल्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीची दारू आली नाही पाहिजे, कोणी दारू पेली नाही पाहिजे। या दारूच्या दुकानामुळे लहान लहान मुलांना वाईट सवय लागायल्यात। पुन्हा विशेष म्हणजे दारू पिऊन त्यांच्या घरी म्हणजे जे लोक दारू प्यायलेत त्यांच्या घरी लेडीजचे त्यांचे भांडणं व्हायलेत। याच्यामुळे विशेष काही कुटाणे वाढायलेत, चोरीचे प्रकार वाढायलेत या दारूमुळे। असं या दारूचे दुकान बंद झालं पाहिजे गावची। 100% बहुमतानं हा ठराव पास झालेला आहे। महिला 50% या ठरावाच्या बाजून होत्या, पुरुषसुद्धा, असं दोन्ही मिळून 100% मतानं हा ठराव पास झाले। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।